आपल्यासोबत मंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत. साहेब, काय सांगाल? मोठा पक्षप्रवेश झालाय, पाटणकर गटाला मोठा धक्का बसल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. आगामी निवडणुकीच्या अंतर्गत जर बघायला गेलं तर मोठे पक्षप्रवेश या महिन्यामध्ये झाले. कसं आहे, पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या तालुक्यातली, आमच्या मतदारसंघातली जनता ही विकासाभिमुख आहे. त्यांना स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांच्यापासून केवळ विकास कामांची भूक आहे. आणि मी सतत गेली 4 टर्म आमदार म्हणून काम करताना, मागची टर्म आणि ही टर्म मंत्री म्हणून काम करताना मी कधी गटाटचाचा विचार न करता विकासाची कामं दिलेली आहेत. एखाद्या गावात आपल्याला मतदान कमी झाले आणि त्या गावातली मागणी एखाद्या विकास कामाची आली तर मी मतदानाकडे कधी पाहिलं नाही. लोकांची गरज निकड पाहून मी विकासाची कामं सगळं हाताने मतदारसंघामध्ये दिलेली आहेत. आणि आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी भरपूर मदत विकास कामांसाठी माझ्या मतदारसंघाला केलेली आहे. कारण आमचा मतदारसंघ मुळात डोंगरी आहे, दुर्गम आहे. 80% गावं ही आमची डोंगरात दुर्गम भागात वसलेली आहेत. आणि त्यामुळं जी लोक पाटणकरांच्या बरोबर पिढ्यानपिढ्या होती, आतापर्यंत होती, त्यांनी पाहिलं की आता कालच्या विधानसभेमध्ये 35,000चं मताधिक्य आम्ही त्यांच्या विरोधामध्ये घेतलं. आणि निवडणूक होऊन आता वर्ष होत आलं, पण पाटणकरांनी कधी लोकांकडे मागं वळून पाहिलं नाही. ज्यांनी त्यांना मतदान केले अशा गावात सुद्धा ते कधी गेले नाहीत. आणि मग लोकांना अडचणी निर्माण झाल्या की आता जायचं कोणाकडं. लोकांना असं वाटायला लागलं की बाबा आता शेवटी विकास कामं करायचीत आपल्याला, आणि हा जर नेता आपल्याला, म्हणजे माझ्यासारखा नेता जर गटतट न बघता, मतदानाचा विचार न करता सगळ्यांना विकास कामं देतोय, तर त्या दृष्टीनं आता पाहिलं आपण मागच्या महिन्यामध्ये 11 गावातल्या जवळपास 250 कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये. काल जवळपास 37 गावातल्या लोकांनी, 35-37 गावातल्या लोकांनी, 400-450 प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काल शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि दसरा दिवाळीच्या दरम्यान आणखीन काही लोक या ठिकाणी प्रवेश करणार आहेत. त्यामुळं, आणि ह्यांनी कसं आहे, आमच्या विरोधात असणाऱ्या पाटणकरांनी पारंपरिक त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं ते एका दुसऱ्या मोठ्या राजकीय पक्षामध्ये गेले, पण त्याचाही काय उपयोग मतदारसंघातल्या लोकांना झाला नाही. म्हणजे ते म्हणावं त्याप्रमाणे लोकांना किमान, मी म्हणतो, मानसिक आधार, लोकांच्या सुखादुखात जाणं, लोकांच्या आडीनडी समजून घेणं, हे काहीच त्यांनी केलं नाही. आणि एक प्रकारे लोकांची निराशा झाली पाटणकरांच्या नेतृत्वाबाबतीत. आणि म्हणून मोठ्या संख्येनं माझ्या मतदारसंघातले, केवळ मतदारसंघातलेच पण आणि जिल्ह्यातले सुद्धा अनेक मान्यवर शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. एकंदरीत जर बघायला गेलं तर मोठा धक्का हा भाजपचे सत्यजित पाटणकर यांना पाटणमध्ये बसल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणावर गटातटाचं राजकारण न करता या ठिकाणी समाजाचं राजकारण करण्यात असल्याचं देखील मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलंय. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा.